हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अक्षर वाचनाचा तिथून पुढे लास्ट व्हिडिओमध्ये जो पाहिला तिथून पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपला लास्ट शब्द होता जो स्कार होता. त्यानंतर काय आहे, बच्चा. चलाचं आहे म्हणून त्याचा उच्चार करणारे बच्चा. नंतर काय आहे, क्योटो. कला य म्हणजेच काय आहे, यो आहे तो, बरोबर. पण त्याला काय जोडलेलं आहे, क, म्हणून त्याचा उच्चार कसा होणार, क्योटो. नंतर काय आहे, सच्चा. चलाचं आहे म्हणून सच्चा. नंतर काय आहे, वाक्य. कला य म्हणजे वाक्य. य काय आहे शब्द, वाग्य. ग आणि क बघ, वाक्य क उच्चार होतो, इथं काय आहे, ग आहे म्हणून याचा उच्चार करताना काय होणार, वाग्य. नंतर काय आहे, वाक्य. के आहे, त्याच्यावर एक मात्रा आहे म्हणून वाक्य होणार, बरोबर. वाक्य, वाग्य आणि वाक्य, राईट. त्यानंतर बघा पुढचा शब्द काय आहे. जरी काही परत अडचण आली, काही प्रॉब्लेम वाटला तर बिनधास्तपणे विचारू शकते. नाही समजलं तरी तुला नीट समजावण्याचा मी प्रयत्न करत आहे. नंतर काय आहे बघा, नंतरचा शब्द काय आहे, स्क्वेअर, राईट. स्क्वे, स ला क, स्क्वे म्हणजेच व आहे त्याच्यावर मात्रा, स्क्वे अ र, स्क्वेअर, राईट. नंतर काय आहे, लज्जा. ज ला ज आणि या, बरोबर. लज्जा, कारण जचा डबल उच्चार होतो त्यामुळे दोन ज आहे त्यामध्ये, बघा. नंतर काय आहे, मज्जा. ज फक्त इथं दोन, हे ज आहे आणि त्याला एक काना दिलेला आहे फक्त, मज्जा. नंतर काय आहे, वत्स्त्रिय. स्त्रिय, याचा उच्चार काय होणार, स्त्रिय असा होणार, वत्स्त्रिय. कारण र वर काय आहे, रफार, उच्चार करताना वस्त्रिय. त्यानंतर काय आहे, मूलध्वनी. ध ला व आहे, ध्व त्याचा उच्चार, मग बोलताना काय बोलणार आहेस तू, मूल ध्वनी, राईट, मूल ध्वनी. नंतर काय आहे शब्द पहा, रिप्लेज. बघा काय आहे, रिप्लेज. रिप्लेज, झ आहे, झबल्याचा झ. नंतर काय आहे, मूध्वनी. मूध्वनी, मूध्वनी, बरोबर. जरी वाचायला नाही आलं तरी प्रत्येक एक शब्द घ्यायचा, त्या शब्दाचा उच्चार करायला पाहायचं आणि मग नंतर तो पूर्ण शब्द रीड करायचा, आपोआप तुम्हाला वाचायला येईल. त्यानंतर काय आहे, पी, फ्ला, क, र. फ ला ल आहे म्हणजेच काय आहे, आणि त्याला एक काना पण आहे, मग काय आहे, फ्ला, राईट. पी, फ्ला, क, र, राईट, पी, फ्ला, कर. त्यानंतर काय आहे, की. क ला ल जोडलेला आहे, की. क्ले, त्याच्यावर एक मात्रा, क्ले, श न, की क्लेशन, राईट. याचा उच्चार असा होणार, की क्लेशन. नंतर काय आहे, क, ले, क ला श आणि न, कलेक्शन, राईट. त्यानंतर काय आहे, उबदार. उ भ ला द आहे, उबदार, बरोबर. उबदार हा शब्द वेगळा आणि उबदार वेगळा, बरोबर. तिथं भ चा उच्चार आहे, ब नाही, उब, तिथं ब चा उच्चार होतो, इथं काय आहे, उबदार, राईट, उबदार, भ ला द. नंतर काय आहे, उ आणि ग ला द जोडलेला, उगदार. ह्याचा उच्चार काय होईल, उगदार. नंतर काय आहे, प्रभुत्व. त ला त आणि त्याला व, प्रभुत्व. तत्व, ज्याप्रमाणे तत्वचं पण त ला दोन त आणि व जोडलेला असतो दुसऱ्या त ला, तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस त्वचा उच्चार होतं, प्रभुत्व, मूलतत्व, त्या त्वला किंवा नुसतं तत्व, ज्यावेळेस त्व असतं त्यावेळेस दोन त आणि त्याला व जोडायला विसरायचं नाही, प्रभुत्व. आता इथे बघ, इथं पण नेक्स्ट वर्ड जो आहे तो काय आहे, स्त्रीत्व. त्वचा उच्चार बरोबर करायचा, त्व, पण
पण लिहिताना काय आहे 2 त आणि त्याला व, श्रीत्व. मग नंतर काय आहे पुरुश्रीत्व. इथं पण त्व जेव्हा येतो ना तिथं 2 त येतात. इथं माझं लिहिताना राहिलं असेल मे बी. पुरुश्रीत्व. नंतर काय आहे पुरुषत्व, राईट, पुरुषत्व. त्यानंतर काय आहे स्वेच्छेने, स्वेच्छे मात्रा आहे म्हणून स्वच्छेने असं नाही होत, कारण इथं से याच्यावर पण एक मात्रा आहे म्हणून स्वेच्छेने, राईट. नंतर काय आहे स्वर, स्व सला व आहे म्हणून स्वर. नंतरचा वर्ड आहे सक्वोर, सक्वोर, सक्वोर. कला व म्हणजे त्याचा उच्चार क्व असा होतो, सक्वोर. त्यानंतर हे काय आहे स्वर, स्वर. नंतर काय आहे सक्वोर. नंतर काय आहे सक्वेअर, सक्वेअर. नंतर काय आहे गिर्व, ह्याचा उच्चार होणार उर्व, गिर्व. नंतर काय आहे लोक्वेशन, लोक्वेशन, राईट. नंतर काय आहे ज्येष्ठ. नंतर काय आहे पाश्चात्य, पाश्चात्य. नंतर काय आहे अस्वस्थ, अस्वस्थ, सला थ म्हणजेच अस्वस्थ. नंतरचा शब्द जो आहे तो काय आहे अस्वल, अस्वल. नंतर काय आहे आस्वाद, हे थोडे इझी शब्द वाटत आहे ते. त्यानंतर काय आहे यशस्वी, यशस्वी. नंतर काय आहे उद्ध्वस्त. आता हा बघ इथं कन्फ्युजन होतं लिहिताना, जेव्हा उच्चार होतो तेव्हा इथं काय दिले उद्ध्वस्त, उद्ध्वस्त. आणि इथं काय आहे उद्धवस्त, कारण द ला द चा दांडा मोडलेला आहे, उद्ध्वस्त. आणि इथं फक्त उद्ध्वस्त आहे, इथं उद्ध्वस्त असं त्याचा उच्चार करता येईल. तर व्हिडिओ इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही वर्ड्स आहेत जे लिस्टमधले राहिलेले आहेत ते घेऊयात. व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे ते स्टॉप करू. अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट जे वर्ड आहेत ते आपण पाहूयात. आणखी काही प्रॉब्लेम वाटला तर व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा. नाही समजलं तरी ते पुन्हा पुन्हा वर्ड रिपीट केले जातील. थँक्यू.